महायुती सरकारने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं पाप केलं। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा। तर जे होऊ शकत नाही ते मराठा समाजाला लेखी का दिलं असा प्रश्न वडेट्टीवार यांनी विचारलाय। सोबत आहेत साहेब, ओबीसी आंदोलनाला भेट दिली, तुम्ही भावनिक झालात कारण आम्ही फार आमचा समाज आणि त्यांच्या व्यथा या त्या समाजात जन्म घेऊन मी भरपूर पाहिले, खूप व्यथा भोगलेल्या आहेत। या लोकांनी या राज्यात कुणाकडे बघून जगावं अशी परिस्थिती या राज्यातील ओबीसी समाजाची। जर हक्काच्या संरक्षणासाठी जीव द्यावा लागतो किंवा जीव तुरेपर्यंत आणि प्राण द्यावेत, आम्हाला उपोषण करावं लागतं, आमच्या लोकांना आंदोलन करावं लागतं आणि पुन्हा आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं जातं। त्यावेळेस मन माणसाचं खिलाव हे होतं। हे सगळं जे काही वातावरण तयार झालं आहे, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून दोनही समाजाची फसगत करण्याचं काम जे काही पाप केलं आहे ते 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 पाप या महायुती सरकारने केलंय। आपल्या धनगर वर्सेस आदिवासी कोणी मांडण सुरू केलं आणि मराठा समाजाला सुद्धा तुम्ही अनेक वेळा लेखी आश्वासन देऊन महिनाभर 2 महिने अरे जे होऊ शकत नाही तर ते का तुम्ही लिहून दिलात। आणि सरकार पुरस्कृत असल्यामुळे ही जे लावली आग आहे त्यांनी ते विझवली पाहिजेत। आज दोन समाज एकमेकाविरुद्ध उभा ठाकला आहे, हे कोणामुळे झालंय याचा विचार झाला पाहिजे।